नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सरळ व्याज या प्रकरणावरील नमुना प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, 500 रुपये रकमेची 5% दराने सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी किती वर्ष लागतील। तर यासाठी आपण अगोदर काय उदाहरणामध्ये काय दिले ते लक्षात घेऊयात आणि नंतर काय काढायचंय त्यावरून आपण सोडूयात। काय दिलंय 500 रुपये रकमेची म्हणजे काय दिलंय ते मुद्दल। बरोबर, मुद्दल किती दिलंय आपल्याला 500 रुपये। त्यानंतर 5% दराने म्हणजे दर पण दिलाय आपल्याला, दर आहे 5%। सरळ व्याजाने 600 रुपये रास होण्यासाठी म्हणजे रास दिलेले, रास आहे 600 रुपये। किती वर्ष लागतील। वर्ष म्हणजे काय काढायचे रे बाबांनो, बरोबर मुदत काढायची आहे की नाही। मग मुदत बरोबर प्रश्नचिन्ह। आता आपल्याला माहित आहे पण मुदतचं सूत्र आपल्याला माहित आहे। मुदत बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर। पण आपल्याला इथे व्याज माहित आहे का रे, नाही। मग बघा, रास आणि मुद्दल माहित आहे म्हणजे अगोदर व्याज काढावं लागेल। तर आपण व्याज काढू। व्याज बरोबर पहिले सूत्र दिलेले, व्याज रास आणि मुद्दल असताना रास वजा मुद्दल, आणि म्हणून रास किती आहे 600, मुद्दल किती आहे 500। 600 मधून 500 गेले 100, म्हणजे आपलं काय आलं इथं व्याज आलं। आता मात्र आपण काय करू शकतो, व्याज माहित झाल्यानंतर बरोबर मुदत काढू शकतो। आता मुदतचं सूत्र आपल्या सर्वांना माहित आहे, मुदत बरोबर एकदाच मी सूत्र कसे ध्यानात ठेवायचे ते सांगितलंय तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये। मुदत बरोबर व्याज गुणिले 100 छेद 2, मुदत सोडून 2 राहिलेल्या बाबी, मुद्दल गुणिले दर। हे सूत्र कायमस्वरूपी ध्यानात ठेवा। आपण किमती ठेवूयात। व्याज आलेला आहे आपलं 100 गुणिले सूत्रातील 100 भागिले मुद्दल किती आहे वर लिहिले 500 आहे की नाही, गुणिले दर आपला 5। आता याला संक्षिप्त रूप द्यायचं। बरोबर, संक्षिप्त रूप देताना कसं देणार आपण, हे बघा, संक्षिप्त रूप देताना हे 2 शून्य कोणत्याही 100 वरचे कटवू शकता, हे 2 शून्य कटले। आता 5 न भाग घालवायचे आपल्याला। बरोबर, 5 1 5, 5 2 10 0, आणखी वर 20 राहिलं, 5 1 5 आणि 5 चौक 20, म्हणजे काय आलं, मुदत काय आली आपली, मुदत बरोबर 4 आलेली आहे। आणि मुदत कशात असणार आहे, बरोबर वर्षामध्ये। मुदत काय आली आपली 4, आणि आपल्याला 4 वर्षे हे पुस्तकामध्ये ऑप्शन बी ला दिलेलं आहे, म्हणून आपलं उत्तर बी। त्यानंतर पाहूया पुढील उदाहरण। पुढील उदाहरण पहा, काय उदाहरण आहे ते बघा। रुपये 1000 वर 10 दराने 146 दिवसांचे सरळ व्याज किती। आता बघा, आपल्याला या ठिकाणी मुद्दल दिलंय, मुद्दल किती दिलंय रे, बरोबर मुद्दल आहे 1000 रुपये। दर दिलेला आहे, दर आहे 10 तशीच दर आहे तो, आणि मुदत मात्र आपल्याला किती दिलेली आहे, मुदत आता बघा 146 दिवस अशी दिलेली आहे। आणि काढायचंय काय, सरळ व्याज, व्याज एकच, सरळ व्याज आपल्याला काढायचं आहे। म्हणजे आपण अगोदर ज्या गोष्टी दिल्यात आणि जे काढायचे ते कन्फर्म करून घेतलं। आता बघा, तुम्हाला मी सांगितलंय महिन्याचं काढायचं असो, दिवसाचं काढायचं असो, अगोदर 1 वर्षाचंच व्याज काढायचं, आणि म्हणून इथं लिहायचं सरळ 1 वर्षाचे व्याज बरोबर। आपल्याला मुद्दल व्याज सूत्र माहित आहे, मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100। मुद्दल 1000 गुणिले दर 10 गुणिले मुदत
तुम्ही 146 घ्यायचं नाही, 1 वर्षाचं म्हणलं म्हणून एकच घ्यायचं, छेद काय 100, हे 100. मग बघा मी सूत्र लिहिलं नाही पण सांगितलं तुम्हाला. आता बघा हे 2 शून्य, इथलं 1 इथलं 1, 100 एक 100 रुपये. हे व्याज आलं, पण कितीचं आलं रे व्याज? 1 वर्षाचं. आपल्याला कितीचं काढायचं आहे? दिवसांचं. दिवसांचं म्हणल्यावर किती दिवसाचं काढायचं ते बघा, 146 दिवसांचे व्याज बरोबर. आलेलं व्याज 100. किती दिवसांचं व्याज आहे ते? 1 वर्षाचं म्हणजे 365, म्हणून 365 छेद. आणि काढायचं आहे कितीचं? 146. 146 गुणिले करायचं त्याला. आता बघा याला भाग घालूया आपण. भाग घालवताना इथं 5 न भाग घालू अगोदर. 5 दुनी 10, 0, 5 7 35 आणि 5 त्रिक 15, 73 एक 73, 73 दुनी 146. वर काय राहिलं रे? 20 गुणिले 2 बरोबर 40 रुपये. म्हणजे आपलं 146 दिवसांचं व्याज किती आलं? 40 रुपये. आणि असं आपल्या पुस्तकामध्ये पर्याय क्रमांक ए ला दिलेला आहे, म्हणून आपलं पर्याय ए हे उत्तर आलं. त्यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया. तिसरं उदाहरण. तिसऱ्या उदाहरण पहा काय दिलेलं आहे. आपण उदाहरण वाचूयात सर्वप्रथम. 300 रुपयावर दर साल 6% दराने 2.5 वर्षासाठी सरळ व्याज होईल. आता बघा इथं 2.5 वर्ष दिले. काय त्याला 1 वर्ष देऊ, 2.5 वर्ष देऊ, 3 वर्ष देऊ, आपल्याला सरळ व्याज काढायचंय. आता इथं बघा दसा दशे 6 दराने दिलं असतं. इथं काय केलंय? दर साल दिलंय 6% दराने, म्हणजे दसा दशे शेकडा 60 दराने असं ते सांगितलेलं आहे आपल्याला. मग आपण अगोदर लिहूया मुद्दल बरोबर 300 रुपये, दर बरोबर 6% आणि मुदत बरोबर 2.1/2 वर्ष. म्हणजे त्याला आपण अपूर्णांकात जर केलं तर काय होईल? 2 दुनी 4 आणि 1 5/2 वर्ष. आणि त्यालाच जर दशांशमध्ये लिहिलं आपण तर कसं होईल? 2.5 वर्ष म्हणजेच 2.5 वर्ष. आपल्याला जे सोपं जाईल ते घ्यायचं सोडवताना. आता बघा बरं आपण काय करणार? काय काढायचं आहे? सरळ व्याज. सरळ व्याजचं सूत्र, सरळ व्याज बरोबर सूत्र लिहितो इथं. मग अशी लिहिलं नव्हतं? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. जोपर्यंत आपल्याला सूत्र क्लिअर पाठ होत नाही तोपर्यंत सूत्र लिहूनच उदाहरण सोडवायचं. आता बघा मुद्दल किती आहे आपल्याला दिलेलं? 300 गुणिले दर 6 गुणिले मुदत. आता 2.5 हे घेतो मी 2.5. असं काही नाही हे घेतलं आणि हे घेतलं म्हणजे चुकतंय, परंतु असं 2.5 3.5 असेल तर 0.5 मध्ये घेतलेलं आपल्याला आणखी सोपं जातं. आता बघा छेद 100. हे 2 शून्य, हे 2 शून्य. वर काय राहिलं रे बाबांनो? बघा 3 6 आणि 2.5. तर गुणाकार 37 18 गुणिले 2.5. आता आपल्याला 25नच पॉईंटचा विचार न करता 25 8 200 20 हातचे आले. 25 1 25 आणि 20 45 बरोबर आहे 45. आता नीट बघा आणखी एकदा गुणाकार 25 8 200 200ला 0 हातचे आले 20 आणि 25 1 25 आणि 20 आलं लक्षात. तर मग आता 45 झालं. दशांश चिन्ह 1 न द्या. दशांश चिन्ह दिले 1 न रुपये. म्हणजे आपल्याला 2.5 वर्षासाठी द्यावं लागणारं व्याज काय आलं? किती? तर 45 रुपये. आणि असा पर्याय आहे, पर्याय डी मध्ये आहे. यानंतर आपण पुढील 4थं उदाहरण पाहणार आहोत.
एक माणूस आपल्या मित्राकडून ₹600 उसने घेतो. 8 महिन्यानंतर 8% दराने सरळ व्याजासह परतफेड करण्याचे तो कबूल करतो. तो किती रक्कम परत करील? आता बघा, इथं जरी म्हटलं असलं उसने घेतो, उसने आपल्या दैनंदिन व्यवहारात मित्राला आपण पैसे उसने देतो तेवढेच घेतो, पण गणितामध्ये उसने हा प्रकार नाही. उसने म्हणजे सुद्धा व्याजानंच असतात आणि म्हणून उसने म्हणजे जेवढ्याला तेवढे परत देईल असं समजायचं कारण नाही. सरळ व्याज प्रकरण शिकतो त्यामुळं व्याजाचेच पैसे आहेत ते. आणि म्हणून गणितामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी दिल्यात अगोदर बघू. एक माणूस आपल्या मित्राकडून ₹600 उसने घेतो. उसने घेतो म्हणजे ते मुद्दल झालं. मुद्दल किती आहे? ₹600. त्यानंतर 8 महिन्यानंतर म्हणजे मुदत सुद्धा दिली आपल्याला. महिने म्हणजे मुदत आपल्याला मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे. मुदत ही वर्षामध्ये असू शकते, मुदत ही महिन्यामध्ये असू शकते, मुदत ही दिवसांमध्ये असू शकते. त्यानंतर बघा, मुदत इथं 8 महिने दिली. त्यानंतर दर साल 8% दराने म्हटलंय, म्हणजे दर सुद्धा दिलाय आपल्याला 8%. आणि आपल्याला काढायला काय सांगितलंय रे? बघा, तुमच्या लक्षात येईल, सरळ व्याजासह परतफेड करण्याचे कबूल करतो. म्हणजे सरळ व्याज तर द्यायचंच, त्याला जास्त रक्कम द्यावी लागणार आहे आणि मुद्दल पण आहे की नाही त्याच्यात, म्हणजे आपल्याला काढायची रास. बरोबर प्रश्नचिन्ह. आता बघा, आपण काय करणार? तुमच्या लक्षात आलं, रास तर काढायची, पण रास काढण्यासाठी आपल्याला अगोदर व्याज काढल्याशिवाय रास काढता येईल का? निश्चितच नाही, व्याज काढावंच लागेल. म्हणून आपण अगोदर सरळ व्याज काढूया. आता सरळ व्याज काढायचं तर इथं मुदत आपल्याला कशात दिलेली आहे? महिन्यामध्ये. मग महिन्यामध्ये देऊ, दिवसामध्ये देऊ? मी काय सांगितलं? 1 वर्षाचं काढायचं, 1च वर्षाचं काढायचं. म्हणून 1 वर्षाचे व्याज. आता व्याज काढायचं म्हटलं की आपलं सूत्र लिहिण्याची गरज आहे का तुम्हाला? मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत छेद 100. आता बघा, 1 वर्षाचं म्हटलंय, मुद्दल आहे 600 गुणिले मुदत आहे लगेच 8 म्हणायचं नाही, म्हणायचं 1 वर्षाचं काढतो 1च घ्यायचं, गुणिले इथं दर आहे आपला 8% आहे की नाही, आणि 1 वर्ष छेद 100 सूत्रातलं. हे 2 शून्य, हे 2 शून्य, वरच्या वरच्यांचा गुणाकार. 6 48, 1 ₹48. परंतु ही कितीचं व्याज आलं रे बाळांनो? 1 वर्षाचं. आणि काढायचं किती? बरोबर 8 महिन्यांचे. अगोदर 8 महिन्यांचे व्याज काढू. आता मग पहा, म्हणून 8 महिन्यांचे व्याज बरोबर काय करणार? हे व्याज किती? 48. कितीचं आहे? वर्षाचं. वर्षाचं म्हणजे 12 महिन्याचं. 1 महिन्याचं काढण्यासाठी भागिले 12 छेद 12 गुणिले कितीच काढायचं? 8चं. भाग घालूया. 12च घालू का डायरेक्ट? 12 1 12, 12 चोक 48 आणि 8 चोक 32 रुपये. आपलं उत्तर आलं का रे? तर उत्तर आलेलं नाही बाळांनो. आपल्याला रास काढायला सांगितलेली आहे आणि आपण काय काढलं इथं? व्याज. आणि हा पर्याय नक्की 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 असतो आणि आपण चुकलेलो असतो. आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल? रास काढायची. बरोबर आहे. हां, म्हणूनच आपण लिहून घ्यायचं आपल्याला काय करायचं ते. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आता मुद्दल किती आहे आपलं माहित आहे सर? 600 अधिक व्याज किती? आताच 32 रुपये. मग काय आलं? 632 रुपये. आणि हे कुठं आहे? पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. समजलं ना? ओके, धन्यवाद.